महावीर जयंती हा जैन धर्माचा सर्वात खास दिवस आहे। जैन धर्माचे 24वे आणि शेवटचे तीर्थकर भगवान महावीर यांच्या जयंती स्मरणार्थ हा दिवस साजरा करण्याची प्रथा आहे। दरवर्षी चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 13व्या तिथीला हा उत्सव साजरा केला जातो। याच महावीर जयंतीनिमित्त पालघर जिल्ह्यातल्या बोईसर आणि पालघर शहरात भगवान महावीर यांची मूर्ती रथामध्ये ठेवून भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या। पालघर शहरात पालघर मधल्या जैन मंदिरापासून ते जैन स्थानकापर्यंत वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। तर बोईसर मध्ये ओसवाल मधल्या समता भवनापासून ते जैन स्थानकापर्यंत वाजत गाजत भव्य शोभायात्रा काढण्यात आली। पालघर आणि बोईसर शहरात काढण्यात आलेल्या या शोभायात्रेत लहान मुलं आणि महिला वर्ग हे मोठ्या संख्येने सहभागी झाला होता। जिल्ह्यातल्या विविध भागात देखील महावीर जयंती निमित्त शोभायात्रा काढून महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। भगवान महावीर यांचा जन्म इसवी सन पूर्व 599 मध्ये वैशाली म्हणजे आजच्या बिहार मध्ये क्षेत्रीय घराण्यात झाला होता। त्यांना लहानपणापासूनच अध्यात्म आणि तत्वज्ञानाची आवड होती। वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी घर सोडलं आणि तपश्चर्या आणि आत्मज्ञानाचा शोध सुरू केला। अनेक वर्षांच्या कठोर तपश्चर्येनंतर 527 BC मध्ये त्यांना ज्ञान प्राप्त झालं आणि ते महावीर म्हणून ओळखले जाऊ लागले। भगवान महावीरांनी जगाला अहिंसा, सत्य, अस्तेय आणि ब्रह्मचर्य या पंचशील तत्वांचा उपदेश दिला। भगवान महावीरांनी अहिंसेला जीवनाचं सर्वोच्च तत्व मानलं। त्यांनी सर्व प्राणी मात्रांप्रती करुणा आणि प्रेमाचा संदेश दिला। महावीर जयंती अहिंसेच्या या महान संदेशाची आठवण करून देते। धर्माव्यतिरिक्त अनेक लोक शांतता आणि अहिंसेचा संदेश देण्यासाठी हा दिवस साजरा करतात। आज हमारे तीर्थंकर भगवान महावीर स्वामी का जन्म कल्याणक दिवस है। इस अवसर पर आप देख सकते हैं पालघर के जैनियों की और समस्त भारत के जैनियों की एकता और अखंडता के बारे में हम जानेंगे कि आज इतनी संख्या में जन सैलाब अपना भक्त रूप में उतरा है कि क्या कहे। इतना उत्साह हर्ष उल्लास से हम ये त्यौहार को हर साल मनाते हैं और हमारे सभी मित्र, पत्रकार मित्र भी इसमें सम्मिलित होते हैं, नगर सेवक सारे सम्मिलित होते हैं और एकता और अखंडता के लिए और अहिंसा का संदेश हम इस रूप से इस प्रोग्राम से देना चाहते हैं कि अहिंसा परमो धर्म की जय हो।